अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. खूप दिवसांची एक रिक्वेस्ट होती की ताई, गुरुचरित्रातील एक एक अध्याय रोज जर पठण केला तर, म्हणजे ज्या पद्धतीने आपण नित्य सेवेचे 3 अध्याय म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आपण रोज पठण करत असतो, 11 माळी पठण करत असतो, त्याच पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथातील दररोज एक एक अध्याय पठण करू शकतो का? आता बघा, 14वा आणि 18वा अध्याय आपण पठण करत असतो आणि खूप इच्छा असते आपली की म्हणजे माझी आता प्रत्येकाची असते, ती माझी वैयक्तिक आहे की ना प्रत्येक महिन्यात आपल्या घरात ना गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे. आणि ते म्हणजे प्रतिवर्षी जर 12 पारायण तुमच्या घरात झाले आणि ते कसे करायचे नाही या संदर्भातली पण माहिती मी लवकर शेअर करणार आहे. कारण त्या गोष्टी घडता आहे माझ्या मते, कंप्लीट झालं की नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल. पण प्रति महिन्याला गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरात व्हावं किंवा रोज एक अध्याय मी पठण करू शकते का नित्य सेवेचा? तर हो, तुम्ही पठण करू शकता. ज्या पद्धतीने साखळी पारायणाचं आपण दर गुरुवारी संपूर्ण 53 लोक एक एक अध्याय पठण करून साखळी पारायण पठण करत असतो, आपलं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करत असतो ना, त्याच पद्धतीने हे सुद्धा तुम्ही करू शकता. आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर ताई, रोज एक एक अध्याय पठण करण्यासाठी नियमावली असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नीट बघा की जेणेकरून तुम्हाला कुठलेच प्रश्न उद्भवणार नाही. तर होय, तुम्ही दररोज एक एक गुरुचरित्र ग्रंथातील एक एक अध्याय तुम्ही पठण करू शकता. दिंडोरी प्रणित गुरुचरित्र सांगते आहे, कारण महिला मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकत नाही. पण हो, दिंडोरी प्रणित गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे अतिशय दिव्य प्रभावी ग्रंथ महिला आवर्जून पठण करू शकतात. आता समजा म्हणजे नवीन वर्षात मी तरी हे करणार आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता किंवा येणाऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता, तुम्ही सुरुवात करू शकता. रोज एक एक गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय पठण करा. आता हे कधी सुरुवात करायची तर तुम्ही कुठल्या पण दिवशी सुरुवात करू शकता, तुमची इच्छा. पण लगातार 1 ते 53 अध्याय लगातार वाचले गेले पाहिजे. म्हणजे 53 दिवसामध्ये 53 अध्याय वाचले गेले पाहिजे. आज समजा मंगळवार आहे तर आज मी एक अध्याय घेतला, अध्याय पहिला. भावार्थ वाचायची गरज आहे का? तुमची इच्छा असेल तर वाचू शकता, फक्त ते वाचायचं आहे. मग त्याच्याबरोबर जी आपण गायत्री मंत्र म्हणत असतो, स्वामी चरित्र श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत असतो, गणपती अथर्व शीर्ष म्हणत असतो, हे म्हणायची गरज नाही. ज्यांची इच्छा असेल ते म्हणू शकता, पण म्हटलंच पाहिजे असं पण नाही. आता आज माझा पहिला दिवस आहे तर आज मी सगळं म्हणणार. आज मी अध्याय 1 वाचणार, उद्या बुधवार असणार आहे, उद्या दुसरा अध्याय वाचणार, गुरुवारी तिसरा अध्याय वाचणार, असं मी करणार. आता ह्या 53 दिवसामध्ये मासिक धर्म जर मला आला तर काय करायचं? ते 4 दिवस स्किप करायचं का? नाही. ते 4 दिवसामध्ये घरातील कोणाला तरी सांगायचं की बाबा, आज माझा 10वा अध्याय आहे, मला मासिक धर्म आला आहे, मग 10, 11, 12, 13 हे 3 अध्याय तू ह्या 4 म्हणजे 10, 11, 12, 13 4 दिवस आपण मासिक धर्माचे पाळत असतो. आता काही महिलांना 5 आणि 6व्या दिवशी पण त्रास होतो, मग तितके दिवस तुम्हाला ते पाळायचे आहे. पण सेवा स्किप करायची नाही. घरातील कोणाला तरी सांगायचं की तुम्ही आज 12वा अध्याय वाचा, उद्या 13 म्हणजे सॉरी आज समजा 9 अध्यायपर्यंत माझं वाचून झालं आहे, मग 10व्या अध्यायाला जर मला मासिक धर्म आला तर मी माझ्या मिस्टरांना सांगेल की आज तुम्हाला 10वा, 11, 12, 13 हे 4 दिवस तुम्हाला हे संपूर्ण अध्याय वाचायचे आहे. त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू करेल. थोडक्यात काय, आपण जेव्हा मासिक धर्म आलं की सगळ्या सेवा थांबून घेतो ना, आपण काही सेवा लगेच करत नाही. मग हे त्याच पद्धतीने आहे. पण इथे सेवा स्किप करायची नाही. तुम्हाला दररोज एक एक अध्याय पठण करायचा आहे. 53 दिवसामध्येच ते पठण करून झालं पाहिजे. ताई, कोणी वाचणार नाही आहे, मग अशा वेळेस तुम्ही सेवाच करू नका. कारण गुरुचरित्र ग्रंथ असा आहे की ज्याला थांबवायचं नाही. एकदा सुरुवात केली की ते कंटिन्यू तुम्हाला वाचावं लागेल 53 दिवस. अगेन सांगते आहे, एकदा सुरुवात केल्यावर 53 दिवस ते परत तुम्हाला वाचायचं आहे. याला कुठलंच नाही की 4 दिवस थांबू का. ताई, जर आमच्या घरात कोणी बाळंतीण बाई झाली, आता आपल्या घरात कोणीतरी डिलिव्हरी आहे हे आपल्याला माहिती आहे, मग त्या बाईची डिलिव्हरी होऊन जाऊ द्या, मग काय 12-13 दिवस जे काही असेल तुमचे ते होऊन जाऊ द्या, नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. पण ताई, जर आमच्या घरात कोणीतरी वारलं, चुलत, आता भाऊबंद असल्यामुळे आपण सगळंच पाळत असतो, 3 पिढ्यांपर्यंत खरं तर सुतक विटाळ पाळायचा असतो. पण आमच्या जवळचेच गेले, लांबचेच गेले, मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, आता समजा
एखाद्या व्यक्तीचे 15 अध्याय वाचून झाले आणि माहेरचं जर आपल्याकडे गेलं, माहेरचं कोणीतरी गेलं तर मुलीला 3 दिवस सुतक असतं, हे तुम्हाला माहिती आहे. आता तुमच्या माहेरचं जर कोणी लांबचं नातेवाईक गेलं तर हे 3 दिवस तुमचे सुतक असणार आहे. मग त्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये घरात कोणाला तरी ते वाचायला सांगा. पण जर तुमच्याच घरात जर असं आलं तर मग काय होतं, तर मग शेजाऱ्यांकडे तो ग्रंथ द्या. कोणीतरी वाचणारं असतं, आपल्याला माहिती असतं की कोणीतरी आहे वाचणारं, किंवा ही व्यक्ती एवढे 12-13 दिवस ती वाचू शकते, तर तो ग्रंथ त्यांना द्या वाचायला. समजा जर कोणाच्या घरात 10 अध्याय झाले आणि 11व्या अध्याय म्हणजे 11व्या दिवशी जर कोणाची दुःखद निधन झालं, दुःखद घटना घडली, तर कोणाला तरी सांगायचं की बाई माझ्या घरातून येऊन तो ग्रंथ तू घेऊन जा आणि तो तिकडे वाच. किंवा आता तुमच्या घरात सुतक असल्यामुळे तुमच्या घरात ते वाचू शकत नाही, मग तिला ग्रंथ दिलेला चालतो. तिला सांगायचं की 13 दिवस तू हे पूर्ण कर, तुमचं सुतक संपलं, 14व्या दिवशी आपण आपल्या मार्गस्थ होतो. मग 14व्या दिवशी तुम्ही तो ग्रंथ आणू शकता आणि तुमच्या घरात वाचू शकता, असं करू शकता. ताई, आमच्या घरात मांसाहार केला जातो. आता सगळ्यात महत्वाचं, याचे नियम काय आहे? 53 दिवस काहीच नियम नाही आहे याचे. तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, तुम्ही दिवाणवर झोपू शकता, तुम्ही प्रवास करू शकता, तुम्ही बिस्किट, चॉकलेट, गोळ्या, पाणीपुरी सगळं खाऊ शकता. फक्त तुम्हाला मांसाहार खायचा नाही. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं. नित्यसेवेसारखे याचे नियम आहेत. नित्यसेवेचे कसे नियम असतात की मांसाहार नाही करायचा, तेवढं तुम्हाला बंद करायचं आहे. बाकी तुम्ही रोज एक अध्याय पठण करू शकता. मग तुम्ही दिवाणवर झोपा, तुम्ही कांदा लसूण वरण भात भाजी चपाती सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. तुम्ही बाहेरचं पण खाऊ शकता, हरकत नाही आहे. तुम्ही बाहेरचं सुद्धा खाऊ शकता. तर असे काही नियम आहेत ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. आणि वैयक्तिक मी तुम्हाला सांगते, 2026 पासून मलाही या गोष्टी करायच्या आहेत. आता काही माझ्या घरात मांसाहार केला जातो, तर मग मी काय करू? जर तुमच्या घरात मांसाहार केला जातो पण तुम्ही खाणार नाही आहे, त्यांना खाऊन द्या. तुम्ही खाऊ नका, हे नित्य सेवेसारखं आहे, लक्षात घ्या. आता समजा तुमच्या घरातली तुमचे पती खाता, सासू सासरे खाता, त्यांना खाऊ द्या, तुम्ही खायचं नाही. पण हो, तुम्ही रोज एक अध्याय पठण करू शकता. ज्या पद्धतीने 14वा आणि 18वा अध्याय आपण पठण करत असतो, फक्त मांसाहार वर्ज्य असतो बरं का, बाकी कुठलेच नियम अटी नाही आहे. पण मी तुम्हाला सांगते, जो प्रामाणिकपणे, जो सगळी शक्ती, ह्या ब्रह्मांडाची सगळी ऊर्जा एकत्रित करून जो 53 दिवस रोज एक अध्याय पठण करतो न चुकता, आणि अर्थात मासिक धर्म आल्यावरती कोणीतरी वाचणारच आहे. काही कोणीच वाचणार नाही तर शेजारच्यांना बोलवा, मैत्रिणीला बोलवा, कोणीतरी असेल ओळखीचं तर त्यांना बोलवा. 4 दिवस तुम्ही ते काढून घ्या, नंतर तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकता. म्हणून ना, त्याच्यापेक्षा काय करायचं, आता कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला मासिक धर्म येणारच आहे, पण मासिक धर्म येऊन गेल्यावर ही सेवा करायची. तुम्हाला सांगते, साखळी पारायण आम्ही करतो. मला वैयक्तिक त्याचा खूप छान, आता खूप अनुभव आहे ना, म्हणजे गडगंज पैसा मिळणं असं नाही आहे, पण आयुष्यात जे काही संकट आलेले आहे, जे काही दुःख आले, ते महाराजांनी खरंच तारले आहे. आणि तुमच्या घरात बघा 7 दिवस पारायण करतो. बऱ्याच लोकांना पारायणा संदर्भात अडचणी असतात, नियमअटी खूप असतात असं लोकांना वाटतं, म्हणून त्याच्यामध्ये ते पारायण करत नाही. आणि खूप इच्छा असते, म्हणजे माझं वैयक्तिक असं आहे की माझी खूप इच्छा आहे की नाही यार, मला ना पारायण करायचं आहे रोज एक, कारण मला म्हणजे गुरूंच्या सानिध्यात राहायचं आहे. मला भेटलेले गुरु, म्हणजे खरं तर मला भेटलेले जे काही गुरु आहेत ते समजून घेण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. मला माझ्या गुरूंची भेट झाली आहे, पण माझ्या गुरूंनी जे काही 24 गुरु केले होते, आपल्याला माहिती आहे की दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले आहेत. तर माझी खूप इच्छा आहे की माझ्या भेटलेले गुरु, मला जे गुरु भेटलेले आहे त्यांना त्यांची ओळख करून देण्यासाठी, किंवा ते गुरु काय आहे, महाराज काय आहे, हे ह्या जन्मातही कळणार नाही आपल्याला. दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्री वल्लभ महाराज हे काय आहे हे त्यांच्या ग्रंथातून, कारण सारांश रूपी हा ग्रंथ आहे. ग्रंथ खूप मोठा आहे, त्यांचा विस्तार खूप मोठा आहे, पण मिळालेले गुरु यांना समजून घेण्यासाठी मला ते गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. आणि माझी खूप इच्छा आहे की तुम्ही पण करू शकता, तुमची इच्छा असेल तर नक्कीच. ह्या नवीन वर्षाने इतकं छान आहे ना की ह्या वर्षाची नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून आपण करत आहोत, तर नक्कीच करू शकतो. आणि काल अगदी एका ताईंची कमेंट आली की ताई आपण करू शकतो का, तर होय, आपण बिंदास करू शकतो. आणि खरंच तुम्हाला सांगते की याचा अनुभव आलेला आहे. आयुष्यात दुःख येतात, संकट येतात, त्रास येतात, खूप अडचणी येतात, पण जेव्हा दुसऱ्यांच्या अडचणी आपण बघतो, जेव्हा दुसऱ्यांची संकट आपण बघतो, त्यावेळेस असं वाटतं की परमेश्वरा खूप खूप धन्यवाद रे, की अशी अडचण माझ्यापर्यंत नाही आलेली आहे. म्हणून नेहमी जे काही भेटलं आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल राहा, त्याच्यासाठी कृतज्ञता असावी की महाराज मला तुम्ही सुखी ठेवला आहे. भले माझ्याकडे पैसा कमी आहे, भले माझं घर छोटं आहे,
पण मला सुख आहे, मला तुमच्या छत्रछायामध्ये माझं संरक्षण आहे, माझा संसार तुमच्यामुळे चालला आहे. तर ही जी कृतज्ञता असते ना, तर ही जेव्हा आपण ग्रंथपठण करत असतो, जेवढ्या सकारात्मकतेने आपण सेवा करत असतो ना, तेवढा जो आनंद होतो ना, तो आनंद लाख मोलाचा असतो. मग पैसा, प्रॉपर्टी, बंगला, सोनं नाणं याच्या पलीकडे पण ही सेवा ही खूप मोठी आहे. आणि मनुष्यरूपी जीवन भेटलेलं आहे, तर तो सुख भोगण्यासाठी, म्हणजे सुख मग चांगल्या प्रकारचं पण आहे आणि वाईट प्रकारचं पण आहे, आणि आपण आपला भोग भोगण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आणि ह्याच जन्माचे भोग, मागच्या जन्माचे पण भोग ह्याच जन्मात घ्यायचे आहे, भोगायचे आहे. आणि सेवा करून, ग्रंथपारायण करून, नाम जप करून त्या भोगाची तीव्रता कमी होते. म्हणून तर आपण म्हणतो ना, अरे थोडक्यात निभवलं बघ, खूप काही मोठं संकट आलं होतं पण महाराजांनी तारलं. करता करविता तेच आहे, आपण फक्त निमित्त मात्र असतो. खूप अनुभव आहे मैत्रिणींनो. आज अतिशय सांगेल मी तुम्हाला की अगदी काही ताई आहे त्या 25 वर्षाच्या होत्या बिचाऱ्या. ब्लड कॅन्सरने त्यांचं दुःखद निधन झालं, पण त्यांना कुठल्या कार्यासाठी महाराजांनी जन्म दिला होता, तो अनुभव ऐकून अगदी सकाळीच तर अंगावर शहारे आले की महाराज, हे सगळं तुमचं कार्य आहे, तुम्ही करता करविता आहात, तुम्ही सगळ्यांची काळजी घेणं. काहीतरी स्वप्न पडत असं आपल्याला कोणीतरी सांगतं की तुला जे तुमच्या राशीला ह्या वर्षी किंवा 2026 मध्ये पोटाचा विकार आहे, त्याच संदर्भात आपल्याला फोन येणं, त्याच संदर्भात सगळं हे चक्र आहे, हे चक्र फिरत असतं आणि महाराज आपल्याला संकेत देत असतात, पण आपल्याला कळत नाही. आणि वेळ निघून गेल्यावर महाराज मग तुम्ही असं का दिलं नाही, ते संकेत देत असतं आपल्याला, पण त्यांचे संकेत ओळखायला शिका. ते काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात, पण शरीराकडे दुर्लक्ष करायचं नाही. आपण तेवढे ग्रेटफुल आहोत की आपण शरीरासाठी आपण 2 पैसे कमवतो, तर आपल्या शरीरासाठी ते जपा. कपडे भारी घालायचे आणि दागिने मोठे मोठे घालायचे, पण आपलं शरीर चांगलं असेल ती खूप मोठी प्रॉपर्टी आहे. कारण सर्वसामान्य माणूस इतका दवाखाना पेड करू शकत नाही. म्हणून एखादी गोष्ट जर सुरुवातीलाच कळाली ना महिलांनो, अंगावर काढू नका. आपण जे प्रत्येक महिला करत असतो, आता काही घटना घडल्या त्याबद्दल मी सांगते, तुम्ही समजून घ्या. असो, तर हे गुरुचरित्राचं पारायण आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून करा, मी तरी करणार आहे. मी तुम्हाला सांगेल की चला आपण सगळ्यांनी मिळून रोज एक अध्याय पठण करूया आणि 53 दिवसामध्ये पारायणची सांगता करू शकता. काहीच नियम नाही, फक्त मांसाहार, बाकी कुठलेच नियम पाळायची गरज नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.